Max TVN Live. प्रत्येक माणसाला आम्ही विश्वासमध्ये घेऊनच काम करणार आणि कोणावर अन्याय होऊ देणार नाही. कोणते समाज असू द्या, कोणता धर्म असू द्या, कोणाचा बी मानत नसू द्या. हे पात्री साईबाबाच्या आशीर्वादाला आणि सगळ्यांच्या आशीर्वादाला इथं खूप शांतता आहे. चांगलं समन्वय आहे सगळे समाजामध्ये. अनेक विषय या मतदारसंघासाठी आपण हे 2 वर्षात केले. आज पात्री शहरासाठी आपण 25.5 कोटी रुपये आणले. त्याच्यापैकी 5 कोटी रुपये आपण हे मास्टर बांधण्यासाठी आणले, हे प्रभागासाठी आणले. आज या प्रभागामध्ये गार्डन नाही, हे गार्डनसाठी आपण इथं पण एक गार्डनचा चांगला प्रपोजल आणणार आहे. चांगला गार्डन आपण इथं पात्री शहरासाठी करणार आहे. आज पाणी पुरवठ्याची योजनेसाठी 150 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठवलेला आहे. पात्रीच्या रस्त्यासाठी नगर उपचारासाठी 150 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवलेला आहे. अंडरग्राउंड ड्रेनेजसाठी 150 कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि गावाचं सुंदरीकरण, गावामध्ये झाड पाहिजे, गावामध्ये प्रत्येक आता हे इतकं चांगला मंगल कार्यालय याच्या आजूबाजू भेटू नाही. इथं पण आपल्याला भेटू करायचंय. आपल्याला पात्रीचा विकास करायचा. पात्रीमध्ये MIDC आणायची आपल्याला. कोणासाठी? तुमच्या मुलाला रोजगार भेटण्यासाठी, तुम्हाला न्याय भेटण्यासाठी, प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी काम आपल्याला करायचं. प्रत्येक घटकासाठी आपल्याला काम करायचं. आपल्यापाशी विकासाचा मॉडेल आहे. आपण विकासाचा मॉडेल घेऊन पुढे चालू. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे पद्धतीत काम केलं, आज ते पद्धतीत देवेंद्र फडणवीस साहेब इथे महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम करत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला जे पद्धतीत आपण पात्रीत काम करणार आहे. आज आपण पात्रीमध्ये 160 कोटी आणि 450 कोटी आपण 700 कोटी रुपये आणणार. त्याच्यापैकी 160 कोटी रुपये आपण आणलेले आणि 450 कोटी रुपये नगरपालिकाच्या अगोदरच आपण आणणार आहे. वेगळ्या माध्यमातून आपण वेगळं काम आपल्याला इथं करायचं. आपण पात्री शहरात एक रोजगार मेळावा घेतला. 100 कंपन्या आपण आणल्या, नामांकित कंपन्या, चांगले कंपन्या आपण 100 कंपन्या आणले. प्रकार पात्रीमध्ये लोकांवर अन्याय झालेला आहे. जे प्रकार लोक त्रासमध्ये आता एका दुकान बांधायची तो 50 लाखाला 40 लाखाला दुकान ते विकते. सामान्य माणूस दुकान घेऊ शकते का? आणि 1000 दुकानं बांधायची. 1000 दुकानं नगरपालिकाची आम्ही बांधणार आहे आणि 50 लाखाची दुकान आम्ही 5 लाखालाच द्यायचं. आम्ही काय धंदा करणार नाही, आम्ही काय व्यवसाय करणार नाही, आम्ही लोकांना न्याय द्यायचं काम करणार आहे. आणि 1000 दुकान कोणाला देणार आहे? आम्ही मोठ्याला देणार नाही. सेठ के जैसे लोगों को नहीं देना है. जी जाओ सेठ को बहुत दुकान है, तुमको नहीं देना. माला को नहीं देना है. माला के लोग गोर गरीबाचे लोक, कोणते जाती धर्माचे लोक असू द्या, ते धंदा करणारा माणूस असू द्या, ते गरीब माणूस असू द्या, 1000 कुटुंबाला आम्ही त्यांना चांगल्या प्रकारचं आम्ही दुकान देणार, त्यांना व्यवसाय लावून देणार आणि त्यांना स्टँड करणार. पात्रीमध्ये प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम आम्ही करणार आणि चांगल्या प्रकारचा कॉम्प्लेक्स बांधून चांगले लोकांना, गरीब कुटुंबाचे लोक जे मुलं आहे ते बोलू शकत नाही, ते धंदा करू शकत नाही, त्यांना रोडावर आणणार, त्यांचा धंदा, त्यांचे सगळे गोष्टी आम्ही सकल करून देणार. त्यामुळे जेव्हा आम्हाला इतकं दिलेलं आहे, मी तो एकनाथ शिंदे साहेबांचा मला मानस पुत्र मानतो. एकनाथ शिंदे साहेब 24 तास त्यांच्यासोबत राहा. मला देवाला काय कमी केली नाही. मला तो जास्त स्वतःचा मला परेशान होतो. मला बोले तू खंड बोलते जाते आमदार आकाशवाणी मला बोले का द्या म्हणतो. तो चांगलं काम केलं तर देव बी चांगला करते. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे कसं आहे, कर्म चांगले नाही, माणसाची नीतिमत्ता चांगली पाहिजे, माणसाला दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे, दुसऱ्यासाठी माणसाला काम करायला पाहिजे. देव माणसाला ऑटोमॅटिक मोठा करते. याचा मोठा उदाहरण एकनाथ शिंदे साहेब आहे. ठाण्यामध्ये आले, व्यवसायासाठी ऐकवलेला ते माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. कारण गोरगरिबाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले. हेच पद्धतीचं आज नाही उद्या मी मतदारसंघाचा आमदार होणारच आहे, पण कामाला होणार, तुमच्या आशीर्वादाला होणार. आणि आज मी लोक सांगते भैया तुम्ही पडल्यावर मी आमदार आहे आणि काळजी करू नका. मी तुम्हाला आज सांगतो या 1 वर्षाच्या आतच मी आमदार होणार आहे, काळजी करू नका. एकनाथ शिंदे साहेब आमदार झाल्यावर आमदार बी करतील, पण सगळे तुमचे आशीर्वाद म्हणून घडणार आहे आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहू द्या. आणि आज जे आम्ही विकासाची गंगा इथं आणायलो, आम्ही जे विकास करायलो, आमच्याकडे विकासाचा मॉडेल आम्ही जे तयार केला ते तुमच्या मुलासाठी, तुमच्या भविष्यासाठी आम्ही तयार केला. त्याच्यासाठी तुमची साथाची गरज आहे. तुम्ही साथ द्या. 23 ते 23 आमचे तुम्ही नगरसेवक निवडून द्या आणि या पात्रीचा तुम्ही 35 वर्ष त्यांना दिले ना, 5 वर्ष मला द्या.
ते पात्रीचा चेहरा मोहरा बदलला नाही तर तुमच्या घरी मत मागायला देणार नाही. मी खुल्या तुम्हाला आवाहन करतो. आणि या पात्रीमध्ये कसा मी विकास करून दाखवितो. गेले दिवस गप्पा मारले पण मी विकास करून दाखवितो तुम्हाला. इथं चांगल्या प्रकारचा कॉम्प्लेक्स करतो, इथं गार्डन आणतो, इथं पाणी पुरवठ्याची योजना करून दाखवितो, इथं अंडरग्राउंड ड्रेनेज करून दाखवितो, इथं वेगळे वेगळ्याचा विकास पाथरी शहराचा कशा पद्धतीने बारामतीचा मॉडेल पवार साहेबांना तयार केला. तेच पद्धतीने आपण पाथरी मॉडेल एक जिल्ह्यामध्ये नाही मराठवाड्यामध्ये पाथरी मॉडेल तयार करू. आणि इथं एमआयडीसी पण आपल्याला आणायची आहे. एमआयडीसी मध्ये आपल्या मुलाला काम भेटणार आहे, आपल्या मुलाला रोजगार भेटणार आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीत वेगळा वेगळा विकास आपल्याला करायचं. आणि आता हॉस्पिटलचं पण लवकरच भूमिपूजन. आमचे इतके मोठे बिल्डर हिरानंदानी मी स्वतःची 5 एकर जागा 20-25 कोटीची जागा मी दान केली. आणि हे जो जागा घेतो ते आम्ही जागा दिली तुमच्यासाठी दिली, तुमच्या गरीबासाठी दिली, तुमच्या मुलाला कोणाला न्याय देण्यासाठी आम्ही स्वतःची 5 एकर जागा दान केली. आणि एक मोठे बिल्डरला 50 कोटी रुपये दान केले. आणि तिथं मोठं हॉस्पिटल साईबाबाच्या नावानं आम्ही तिथं एक हॉस्पिटल बांधायलो. हे सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी करायलो. आणि हे गोष्टीसाठी तुमची आशीर्वादाची गरज आहे, तुमची साथाची गरज आहे. प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहे. आमचा काय व्यवसाय तुमच्या जीवात जे पद्धतीने दिली नगरपालिकाच्या आणीमध्ये लोकांचे जमिनी घेतले, प्रॉपर्टी घेतले, पैसे कमविले, लोकांवर अन्याय केला. आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी तुम्हाला नगरपालिका मागते. त्याच्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. आज मालकना जे पद्धतीने तिचा कार्यक्रम ठेवला, मला सगळ्यात जास्त मताला तुम्हीच निवडून देणार आहे, काळजी करू नका. आणि तुमचे असंच लोकांचे आशीर्वाद लोकांचा प्रेम तुमच्या सोबत ठेवू द्या. कसं आहे जे पद्धतीने तुम्ही काम करते, तुम्ही आतापर्यंत तिकडे बी होते पण कोणावर अन्याय केला नाही, तुम्ही कोणाचे रुपये खाल्ला नाही, तुम्ही चांगल्या प्रकारचं काम केलं. तुमचे वडील असू द्या, तुमचे कुटुंब असू द्या, चांगला तुम्ही काम एक पद्धतीने केला. तुमचं पण योगदान, तुमच्या कुटुंबाचं योगदान पाथरीसाठी खूप आहे. तुमच्या आजोबाचं नाव आम्ही चांगले काम प्रोजेक्टला देऊ, अनेक प्रोजेक्ट आम्ही पाथरीत करणार आहे. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्याला की तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी, येणारे नगरपालिकापर्यंत तुम्ही आता बोलायला बळी पडू नका आणि ह्याचे उलटापाला बळी पडू नका. आणि येणारे दिवस तुमचे विकासाचे चांगले दिवस मतदारसंघासाठी शहरासाठी आपल्याला आणायचे. आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला करून दाखवायचे. आणि हे पाचवी मधला शहरामुळे बदलायचं. प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी तुम्ही आपल्या सोबत राहा इतकी मी हात जोडून विनंती करतो. इथं थांबतो. जय महाराष्ट्र. Max PBN Live.